गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकतोय की इराण, इस्रायल, अमेरिका, रशिया, युक्रेन या देशात युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद आपल्या खिशापर्यंत पोहोचतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत, वाहतुकीच्या खर्चात आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या डांबराच्या किमतीतही फरक पडलाय. त्या अगदीच गगनाला भिडल्यात. पण हे नेमकं होतं तरी कसं आणि याचा महाराष्ट्राच्या रस्त्यांवर किती परिणाम होऊ शकतो? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. सर्वात आधी समजून घेऊ की डांबर म्हणजे नेमकं काय. आपण रस्त्यावरचा काळा थर पाहतो आणि त्याला सरळ डांबर म्हणतो, पण तांत्रिकदृष्ट्या त्यात फक्त डांबर नसतं. रस्त्याच्या मिश्रणात मोठ्या प्रमाणात खडी असते. या खडीच्या कणांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतं बिटुमेन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खडी म्हणजे रस्त्याचा सांगाडा आणि बिटुमेन म्हणजे त्या सांगाड्याला बांधून ठेवणारा डिंक किंवा चिकट पदार्थ. त्यामुळे आपण रोजच्या भाषेत ज्याला डांबराचा रस्ता म्हणतो त्यामध्ये बिटुमन हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आता भारताला रस्त्यांसाठी किती डांबर लागतं आणि ते कुठून येतं? तर मंडळी, भारताला दरवर्षी साधारणपणे 90 लाख टन डांबराची गरज भासते. त्यापैकी सुमारे 54 लाख टन डांबराचे उत्पादन भारतातील इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्यांच्या रिफायनरीमध्ये केलं जातं. म्हणजेच भारतात 54 लाख टन डांबर उत्पादित केलं जातं. आता 90 लाख टनांच्या गरजेपैकी 54 लाख भारतात तयार झालं, मग उरलेल्या 36 लाख टनांच्या डांबराचं काय? तर हाच तुटवडा भरून काढण्यासाठी भारत संपूर्णपणे आयातीवर अवलंबून राहतो. भारतातील 99% जास्त डांबर आयात ही इराक, UAE, इराण, ओमान आणि बहरीन या पश्चिम आशियाई देशांमधून होते. डांबर हे कच्चे तेल शुद्ध करण्याच्या प्रक्रियेतून मिळणारे उपउत्पादन आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा पश्चिम आशियात युद्ध किंवा तणाव निर्माण होतो तेव्हा त्याचा थेट फटका भारताच्या डांबर पुरवठ्याला बसतो. सध्या अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर सध्या तणाव आहे. तेथील सामान्य वाहतूक अंशतः विस्कळीत झाली आहे. इराणने आपली लष्करी रणनीती आक्रमक केल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी कोलमडली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार भारताची डांबर आयात कमालीची घटली आहे. एप्रिल 2025 मध्ये भारताने 2.97 लाख टन डांबर आयात केले होते. तेच एप्रिल 2026 मध्ये अवघे 2.36 लाख टन झाले. आयातीत झालेली ही घट थेट देशातील रस्ते बांधकामाचा वेग मंदावण्यास कारणीभूत ठरली आहे. आता या सगळ्या घडामोडीत भारत शांत बसला का? तर नाही. इथे भारताची स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची ठरली. आखाती देशांतून क्रूड ऑइल आणण्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर भारतीय कंपन्यांनी रशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर देशांकडून क्रूड ऑइल घेण्याचं प्रमाण वाढवलं. भारताने रशियन क्रूड मोठ्या प्रमाणात खरेदी केलं. जुलै 2026 मध्ये भारताच्या एकूण क्रूड ऑइल आयातीपैकी तब्बल 50.83% क्रूड ऑइल रशियातून आले, अशी आकडेवारी जाहीर झाली. पुरवठा कमी झाल्यामुळे डांबराच्या किमती गगनाला भिडल्या. मार्च महिन्यापर्यंत ज्या डांबराची किंमत प्रति टन 53,000 ते 58,000 रुपये होती, ती मे महिन्यापर्यंत थेट 1 लाख रुपयांच्या पार गेली आहे. म्हणजेच किमती जवळपास दुप्पट झाल्या. स्थानिक पातळीवर डांबर उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटदाराला थेट दिल्लीहून वाहनांद्वारे डांबर आणावे लागत आहे, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च 2.5 पटीने वाढला आहे. जेव्हा प्रकल्पाचा खर्च एवढा वाढतो तेव्हा वाढीव खर्चाला मंजुरी मिळवण्यासाठी शासकीय स्तरावर नवीन मंजुरी घ्याव्या लागतात, ज्यामध्ये मोठा वेळ जातो. त्यामुळे नगर मनमाडच नाही तर राज्यातील अनेक कामे खोळंबली आहेत. हा त्रास फक्त अहिल्यानगर मनमाड रस्त्यापुरता मर्यादित नाही, तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि विविध राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत येणारे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सध्या रखडले आहेत. हिमाचल प्रदेशमधील डोंगराळ रस्ते असोत किंवा दिल्ली राजस्थान जोडणारे महामार्ग, डांबराच्या टंचाईमुळे आणि वाढलेल्या किमतींमुळे कंत्राटदारांनी पावसाळ्यापूर्वीची कामे थांबवली आहेत. तसेच अनेक कामांचा वेग कमी झाला आहे. जागतिक युद्धाचा थेट संबंध स्थानिक रस्त्यांच्या कामांशी जोडणे हे आर्थिक आणि भौगोलिक दृष्टीने पूर्णपणे सत्य आहे. आज जग एका ग्लोबल सप्लाय चेनने जोडलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आणि इराणमधील क्षेपणास्त्र हल्ले यामुळे कच्च्या तेलाची बाजारपेठ हलते आणि त्याचे पडसाद थेट महाराष्ट्रातील ग्रामीण रस्त्यांवर खड्ड्यांच्या रूपाने उमटतात. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.